नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी आता शेवटची संधी आहे। 15 ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे, लागणार आहे। याच्यानंतर घरकुल मिळणार नाही, त्या संदर्भात शासनाचे परिपत्रक आलेले आहे। जर ज्यांना घरकुल घ्यायचे आहे किंवा घरकुल यादीत आहे त्यांनी या ग्रामसभेमध्ये जाणे गरजेचे आहे आणि त्या ठिकाणी आपली यादीत नाव आहे किंवा नाही हे चेक करणे गरजेचे आहे। जर तुम्हाला घरकुल मिळाले नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्की जा। 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये फायनल यादी तयार होणार आहे। मसुदा यादीची ग्रामसभेमध्ये पडताळणी करून PWL यादी तयार केली जाणार आहे। आपल्या गावाच्या ग्रामसभेकडे तुम्ही लक्ष ठेवा। पात्र लाभार्थ्यांची निवड होणार आहे पारदर्शक पद्धतीने, त्यामुळे अंतिम यादी तयार होणार आहे। त्यासाठी शासनाने परिपत्रक काढलेले आहे। तर यासाठी आता घरकुल लाभार्थ्यांना मोठी खुशखबर आहे। गावच्या ग्रामसभेमध्ये जाऊन तुम्ही घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आलं किंवा नाही हे चेक करा आणि नसेल आलं तर त्यांना त्या अंतिम यादीमध्ये तुमचं नाव घेण्यास सांगा। या ठिकाणी जो 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा होणार आहे त्यामध्ये बघा, आवास प्लस 2024 अंतर्गत घरकुल योजनेची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर होणार आहे। ज्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण झाले आहे त्यांची पात्रता तपासून अंतिम यादी तयार केली जाणार आहे। अंतिम यादीत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे सर्वे झालेल्या लाभार्थ्यांनी 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेकडे लक्ष द्यावे। आपले नाव अंतिम यादीत आहे किंवा नाही हे तपासावे। तर मग शासनाचे परिपत्रक काय आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता। शासनाने परिपत्रक काढलेले आहे। ग्रामीण गृहनिर्माण यांचे कार्यालय यांनी हे परिपत्रक काढलेले आहे। विभागीय आयुक्त कार्यालय यांना देण्यात आलेले आहे। आवास प्लस 2024 सर्वेक्षणाअंतर्गत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी ग्रामसभेमार्फत अंतिम करण्याच्या प्रक्रियेची पूर्वतयारीची खात्री करण्याबाबत प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024 सर्वेक्षणामधील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्याच्या प्रक्रियेबाबत विभागीय प्रोग्रामर व जिल्हा प्रोग्रामर यांनी 29 ते 31 जुलै 2026 या कालावधीत राज्यस्तरावर प्रशिक्षण देण्यात आले असून या संदर्भात 31 जुलै 2026 रोजी माननीय सचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अप्पर आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण यंत्रणा व गट विकास अधिकारी, पंचायत समिती सर्व यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ओरिएंटेशन करण्यात आले आहे। याबाबत संदर्भ क्रमांक 1 अन्वये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आवास प्लस 2024 सर्वेक्षणातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी अंतिम करण्याची कार्यवाही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू असून 15 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभांमध्ये सदर याद्यांना मान्यता घेऊन अंतिम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आपल्या स्तरावर क्षेत्रीय भेटीचे नियोजन करून आपण स्वतः व आपल्या अधीनस्थ असलेले सहाय्यक आयुक्त, विकास विभागीय प्रोग्रामर यांच्याद्वारे विभागातील सर्व जिल्ह्यांना भेट देऊन सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे करेक्शन या ठिकाणी व्हेरिफिकेशन डिलिटेशन प्रक्रिया 100% पूर्ण झाल्याचे व सर्व ग्रामपंचायतीचे PWL जनरेट झाल्याची खात्री करावी। 15 ऑगस्ट 2026 रोजीच्या ग्रामसभांमध्ये PWLला सर्व ग्रामपंचायतींमध्ये मान्यता मिळेल असे सुनिश्चित करावे ही विनंती। मग मित्रांनो, आता हे जी पत्र काढलेलं आहे ते यासाठी आहे की पूर्ण ग्रामपंचायतमधील जेवढे काही घरकुल लाभार्थी राहिलेले आहेत, ज्यांचे नावं घेतलेले आहेत त्या सर्वांचे नावं या यादीत आता येणे गरजेचे आहे। ही अंतिम यादी तयार होणार आहे। याच्यानंतर तुम्हाला घरकुल मिळणार नाही। त्यामुळे ज्यांना कोणाला घरकुल मिळाले नसेल, घरकुल यादीत नाव आलेले असेल परंतु या अंतिम यादीत नाव आले किंवा नाही याची खात्री करण्यासाठी आपण या ग्रामसभेमध्ये जाऊन आपल्या नावाची खात्री करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अशी अपडेट होती। आपल्या जवळपासच्या मित्रांना नक्की शेअर करा। तसेच त्यांनासुद्धा सांगा की ग्रामसभेमध्ये जाऊन तुमच्या घरकुलांची माहिती घेणे गरजेचे आहे। त्या ठिकाणी यादीचे वाचन होईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। कोणीही घरकुलापासून वंचित राहू नये यासाठी जास्तीत जास्त शेअर करा। अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।